भारताचा शोध भाग 38. आश्चर्य आहे की मध्ययुगातच नव्हे तर आतापर्यंत संस्कृत नाटकाची परंपरा टिकून राहिली आहे. शेक्सपियरच्या मधुयामिनी स्वप्न या नाटकाचे संस्कृत रूपांतर 1892 मध्ये प्रसिद्ध झाले. जुनी संस्कृत नाटके सारखी उपलब्ध होतच आहेत. प्रोफेसर सिल्वा लेवी यांनी 1890 मध्ये 189 नाटककारांच्या 377 नाटकांची यादी तयार केली होती. अगदी अलीकडील यादीत 650 नाटके आहेत. कालिदासाच्या आणि इतरही प्राचीन नाटककारांच्या नाटकात संस्कृत आणि संस्कृतोद्भव प्राकृत अशा दोन्ही भाषा आहेत. त्याच नाटकातील सुशिक्षित पात्रे संस्कृत भाषा बोलतात आणि इतर सामान्य पात्रे, विशेषतः सर्व स्त्री पात्रे त्याच नाटकात प्राकृत भाषा बोलतात. थोडेसे अपवाद आहेत, परंतु सर्वसाधारणपणे स्त्रियांना व सामान्य अशिक्षित पात्रांना प्राकृत भाषा असा नियम दिसतो. काव्यमय रचना, श्लोक, गीते नाटकात पुष्कळशी आहेत. ती संस्कृतात आहेत. या संमिश्रणामुळे नाटके बहुजन समाजाच्याही आवाक्यात येत. वाङ्मयीन भाषा आणि जनतेच्या कलेची मागणी यांचीही तडजोड होती. तथापि एकंदरीत संस्कृत नाट्यकला ही प्रामुख्याने प्रतिष्ठितांची होती असे म्हणणे प्राप्त आहे. बुद्धिमान प्रेक्षकांसमोर बहुतेक राज दरबारात त्यांचे प्रयोग होत. सिल्वा लेवीने संस्कृत नाट्यकलेची फ्रेंच शोकांत नाटकांशी तुलना केली आहे. विषयांची निवडच अशी असे की बहुजन समाजाचा त्यांच्याशी संबंध नसे. प्रत्यक्ष जीवनापासून ही कला दूर जात चालली. त्यात दाखविलेला समाज कृत्रिम असे. परंतु वरिष्ठ वर्गाची ही रंगभूमी सोडली तर बहुजन समाजाचीही एक रंगभूमी कायम चालू होती. तेथे प्राचीन महाकाव्यातील निरनिराळ्या कथानकावरची नाटके केली जात. नाना आख्यायिका, दंतकथा, पौराणिक गोष्टी यातून कथानके मिळत. ती बहुजन समाजाला माहीत असत. या नाट्यप्रयोगातून अभिनय आणि नाट्य तंत्रापेक्षा घडलेले प्रसंग प्रत्यक्ष दाखविण्याकडेच जास्त लक्ष दिले जाई. त्या त्या प्रदेशातील लोकांच्या भाषेतच ही नाटके असल्यामुळे त्या त्या प्रदेशातच ती चालत. संस्कृत नाटके मात्र हिंदुस्थानभरच्या सुशिक्षितांच्या भाषेत असल्यामुळे सर्वत्र चालत व देशभर त्यांचा प्रचार होई. संस्कृत नाटके रंगभूमीवर अभिनय करून दाखविण्यासाठीच असत. म्हणून रंगभूमी संबंधीच्या नाना सूचना त्यात सविस्तर दिलेल्या आढळतात व प्रेक्षकांना कसे बसवावे त्याचे नियमही दिलेले आहेत. ग्रीस देशात स्त्रिया नाटकात काम करीत नसत, परंतु हिंदुस्थानात स्त्रिया ही भूमिका घेत. ग्रीक व संस्कृत दोन्ही नाटकातून आपण व्यापक निसर्गातील एक भाग आहोत, सभोवती सर्वत्र सृष्टी आहे याचा विसर पडलेला दिसत नाही. सृष्टीशी सतत संबंध आहे. नाटकातून काव्याचा भाग खूप आहे व ते काव्य अर्थगंभीर व सूचक असून जीवनाचा सहज स्फूर्त नैसर्गिक भाग आहे असे वाटते. पुष्कळ प्रसंगी त्या काव्याचे गायन चाले. ग्रीक नाटके वाचताना तिकडील चालीरीती, जीवन, विचार यांचे दर्शन होताना एकदम आपणास हिंदी जीवनाची, प्राचीन हिंदी चालीरीतींची आठवण येते. असे असले तरी ग्रीक नाट्यकला भारतीय नाट्यकलेपेक्षा निराळी आहे, स्वतंत्र आहे. ग्रीक नाट्याचा मुख्य मूलभूत विषय मानवी जीवनातील अरिष्ट, त्या जीवनाचे शोक पर्यवसान हा आहे. मनुष्याला क्लेश, यातना का भोगाव्या लागतात? जगात पाप, अरिष्ट काय म्हणून? धर्म, ईश्वर हे अज्ञात गूढ आहेत का? मानवी जीवन किती केविलवाणे, दीनवाणे, किती क्षणभंगूर. सभोवती सर्व शक्तिमान अशा नियतीची निष्ठुर लीला सुरू आहे आणि हे क्षणाचे लेकरू दृष्टीहीन, हेतुशून्य, दुबळे, बापडे या सर्व समर्थ दैवाविरुद्ध धडपडत असते. दैवाचा कायदा अभंग आहे, तो बदलत नाही, जुना होत नाही. मनुष्याने आपत्तीतून शिकले पाहिजे. दैव अनुकूल असेल तर तो यशस्वी होईल, धडपडीतून डोके वर काढील. तो सुखी जो दर्यावरील कंटाळवाण्या मुसाफिरीतून सही सलामत सुटला. तो वादळातून निसटला आणि बंदरात सुखरूपपणे येऊन पोचला. तो सुखी जो सर्व यातायातीतून मुक्त झाला. जीवनाची कला मोठी चमत्कारिक आहे. ललाट रेषा मोठ्या विचित्र कोरलेल्या असतात. एखादा क्वचित कोणी लक्षाधीश होतो, सत्ताधीश होतो आणि बाकीचे कोट्यवधी मानवी जीव कसे तरी धडपडत असतात.
मनात अनंतर आशा आकांक्षा असतात. त्यांच्या गजबजाटात, त्यांच्या जोरावर प्रवाहाशी झुंज घेता घेता ते वाहत जातात, कसे तरी तग धरतात. या कोट्यवधी जीवांचे काय होते? त्यांच्या इच्छा सफल होतात, नाहीतर विफल होतात. आशा मातीत मिसळतात किंवा त्या डोळ्यासमोर राहून त्यांच्यासाठी जीव झुरत राहतो. परंतु हे आयुष्य चालले असता जीवन जगणे म्हणजे खरोखरच सुखी असणे हे ज्याला समजू शकले त्यालाच खरा अर्थ, खरा स्वर्ग सापडला. मनुष्य दुःखाच्या आगीतून जाऊन शिकतो. जीवनाला तोंड कसे द्यावे हे तो शिकतो. परंतु अंतिम गूढ सदैव अज्ञातच असते, हेही तो शिकवतो. या जगात मंगल व अरिष्ट का आहेत ते गूढ त्याला उकलता येत नाही. त्याच्या प्रश्नांना उत्तरे मिळत नाहीत. विश्वाच्या रहस्यांनी नाना रूपे आहेत. विश्वाच्या रहस्यांची नाना रूपे आहेत. ईश्वर अशा काही अनंत घटना घडवितो ज्या आशेच्या अतीत आहेत, भीतीच्या पलीकडे आहेत. मनुष्य अपेक्षा करीत असतो तसे घडत नाही व कल्पना नसते तेथे अचानक मार्ग निघतो. मी दिलेले हे वरील दोन्ही उतारे गिल्बर्ट मरे यांच्या युरिपिडसच्या नाटकांच्या भाषांतरातील आहेत. पहिला उतारा बॅके या नाटकातील आणि दुसरा अल्सेस्टिस मधील आहे. ग्रीक शोकांत नाटकातील भव्यता व प्रभाव यांच्याशी तुलना करता येईल असे संस्कृत नाटकात काही नाही. खरे म्हणजे संस्कृतात शोकांत नाटकच नाही, कारण शोकांत नाटकांना अनुज्ञा नव्हती. नाट्यशास्त्राचा तसा नियमच होता. सुखदुःखाच्या मूलभूत प्रश्नांची त्यात चर्चाच नाही, कारण सर्वसामान्य जनता जी धार्मिक श्रद्धा घेऊन वागत होती त्याच श्रद्धेचा नाटककारांनीही अवलंब केलेला असे. कर्मविपाक, पुनर्जन्म इत्यादी कल्पनेवर जनतेचा विश्वास होता, नाटककारांचाही होता. जगात आकस्मित असे काही नाही. दुःखही आगंतुक येत नाही, त्याला काहीतरी कारण असते. आज जे होत आहे ते पूर्वजन्मीच्या कर्माचा अपरिहार्य असा परिणाम आहे. मनुष्याला ज्याच्याशी सदैवच व्यर्थ झगडा करणे प्राप्त आहे अशा अंधशक्तीच नाहीत. विश्वात आंधळ्या शक्ती असा धुडगूस घालीत नाहीत. एवढ्या साध्या खुलाशाने भारतीय तत्वज्ञानांचे, विचारवंतांचे समाधान होत नव्हते. त्यांना अधिक प्रकाश पाहिजे होता. अधिक खोल जाऊन मूळ कारणे शोधून काढण्यासाठी त्यांची सारखी धडपड होती. आंधळ्या शक्ती किंवा पूर्व कर्मांचा परिणाम असा सुटसुटीत समारोप त्यांना पसंत नव्हता. परंतु भारतीय जीवन पूर्वजन्म वगैरेंच्या श्रद्धेने भरलेले होते आणि नाटककार तसेच धरून चालले. संस्कृत काव्य किंवा नाटक जीवन विषयक भारतीय तत्वज्ञानाला धरून होती. त्याच्या विरुद्ध त्यांनी बंड केलेले फारसे आढळत नाही. नाट्यशास्त्राचे निर्बंध असत, नियम असत, त्यांचा भंग करणे सोपे नसे. परंतु नायक दैवाला मुकाट्याने शरण गेला आहे असे दिसत नाही. नायक हा धीरोदात्त असतो, संकटांशी झगडणारा वीर पुरुष असतो. मुद्रा राक्षस नाटकात आर्य चाणक्य म्हणतो, मूर्ख लोक दैवावर विसंबतात, स्वतःवर विसंबण्याऐवजी ते ग्रह नक्षत्रांवर विसंबून राहतात. नाटकात काहीतरी मध्येच कृत्रिम ओढून ताडून आणलेले प्रसंग येतात. नायक हा नेहमी सत्प्रवृत्त असा नायक असतो. खल पुरुष हा सदैव खलता दाखवित असतात. मानवी मनाच्या मध्यंतरीच्या नाना छटा क्वचितच दाखविलेल्या आहेत. तथापि संस्कृत नाटकातूनही अत्यंत नाट्यपूर्ण प्रसंग व प्रवेश आहेत. त्याने प्रेक्षक तन्मय होतो. नाटकात दाखविलेली जीवनाची पार्श्वभूमी स्वप्नातील चित्राप्रमाणे एका अर्थी खरी तर एका अर्थी असंभाव्य वाटते व ही सारी मनोहर कल्पनासृष्टी काव्यमय उत्कृष्ट भाषा शैलीत गुंफलेली असते. असे वाटते की भारतीय जीवन त्या काळात अधिक सुस्थिर होते, प्रशांत होते. जीवनाच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळालेली होती. मूलभूत गोष्टींचा उलगडा झाला होता. असे खरे नसेलही, परंतु असा भास होतो हे नक्की. जीवनाचा प्रवाह शांतपणे गंभीरपणे जात आहे असे दिसते. सोसाट्याचे वारे, फिरती वादळे यांचा परिणाम वरवर जरासा होतो, परंतु खाली अथांग प्रवाह शांत दीर्घगंभीर वाहत असतो. ग्रीक शोकांत नाटकातील भयंकर वादळे इकडे मुळीच नाहीत. परंतु भारतीय नाट्यात मानवी मनाचा उत्तम आविष्कार आहे. रचना सौंदर्य व सुसंबद्धता आहे. सिल्वा लेवी म्हणतो,
भारतीय बुद्धीने आतापर्यंत निर्माण केलेली अति सुंदर वस्तू म्हणजे भारतीय नाटक होय. आचार्य बेरिएडेल किथेही म्हणतो की भारतीय काव्यशक्तीची परमोच्च निर्मिती म्हणजे भारतीय नाटक होय. भारतीय साहित्याचे निर्माते अत्यंत चिकित्सक होते. त्यांनी शेवटी साधलेले साहित्य कलेचे सर्वोत्तम रूप त्यांच्या कल्पनांचे सार सर्वस्व म्हणजे भारतीय नाटक. ब्राह्मणांना या ना त्या अनेक गोष्टीत दोष देण्यात येतो, परंतु भारतीय बुद्धीचे त्यांनी वैशिष्ट्य व स्वातंत्र्य राखले. त्यांनी त्यांच्या बुद्धीला पुन्हा एकवार काम करायला लावून मनावर युक्तीने परिणाम करणारा नाट्य हा साहित्य प्रकार घडवून आणला. 1924 मध्ये न्यूयॉर्क येथे शूद्रकाच्या मृच्छकटिकाचा इंग्रजी अवतार रंगभूमीवर दाखविण्यात आला. नेशन पत्राचा नाट्य टीकाकार श्री जोसेफ वूड क्रुच हा लिहितो, प्रेक्षकाला खरी शुद्ध कलात्मक रंगभूमी कुठे पाहायला हवी असेल तर ती या नाटकात मिळेल. शुद्ध कलात्मक रंगभूमीविषयी भराभर लिहिण्यात येत असते, परंतु या नुसती तात्विक चर्चा करणाऱ्या पंडितांनी येथे येऊन बघावे व क्षणभर विचार करावा. पौर्वात्यांची खरी परिणत प्रज्ञा येथे दिसेल. ही प्रज्ञा म्हणजे एखादी सांप्रदायिक गुप्त विद्या नसून करुणा कृपापूर्ण मनाची कोमलता आहे. परंपरागत ख्रिश्चन धर्मातील कोमलतेपेक्षा ही कोमलता अधिक यथार्थ आणि सखोल आहे. परंपरागत ख्रिश्चन धर्मातील कोमलता हिब्रूंच्या कठोर आणि कडव्या धार्मिकतेमुळे, न्याय निष्ठुरतेमुळे भ्रष्ट झाली आहे. प्रस्तुत नाटक संपूर्णपणे कृत्रिम आहे, तरीही ते अपार परिणाम करते, हृदयाला हलविते. ते यथार्थ सदृश नसून यथार्थ आहे. या नाटकाचा कर्ता कोणीही असो, तो 4थ्या शतकातील असो वा 8व्या शतकातील असो, तो भला माणूस होता, खरोखरचा शहाणा होता. त्याचा तो चांगुलपणा व शहाणपणा ओठावरचा नाही किंवा नीतिशास्त्राच्या लेखणीतला नाही, तो हृदयातला आहे. यौवन आणि प्रेम यांचीच नवसुंदरता असते. त्यांच्यात जो नाही किंवा नीतिशास्त्रातल्या यौवन आणि प्रेम यांचीच नवसुंदरता असते. त्यांच्यात जो घवघवीतपणा असतो त्याचा परिणाम ग्रंथकाराच्या शांत दांत स्वभावावरही होतो. त्याची प्रखर गंभीरता मृदू होते. एका साध्या गुंतागुंतीच्या संविधानकातून मनाची माणुसकी व स्थिर सत्प्रवृत्ती यांनी भरलेले असे नाटक निर्माण करता येईल असे समजणे इतका तो परिणत प्रज्ञ आणि प्रौढ होता. स्थैर्य पावलेल्या संस्कृतीतच असे नाटक निर्माण होणे शक्य आहे. समोर आलेल्या नाना संकटांतून शहाणपणाने वाट शोधून काढलेल्या संस्कृतीलाच अशा एखाद्या शांत निरागस निष्कपट कृतीत विश्रांती मिळते. साध्या गोष्टींवर श्रद्धा ठेवून ती उभी राहते. मॅकबेथ, ऑथेलो इत्यादी शोकांत नाटके कितीही मोठी असली, हृदय हलविणारी असली, तरी त्यातील ते नायक रानवट वाटतात. कारण शेक्सपियरने वासना विकारांचा तेथे मांडलेला प्रक्षोभ म्हणजे रानटी युगातून आलेल्या नैतिक कल्पना आणि नवीनच जागृती झालेली सुबुद्धी यांच्यातील एक झगडा आहे. अर्वाचीन काळातील आपल्या काळातील यथार्थवादी नाटकांतही असाच गोंधळ दिसून येतो. परंतु जेव्हा प्रश्नांचा उलगडा झालेला असतो, जेव्हा परस्पर विरोधी वासनांचा मेळ बसून बुद्धीने दिलेल्या निर्णयाला मान्यता मिळते, तेव्हा मग इतर प्रश्न न उरता केवळ बाह्य आकाराचाच प्रश्न उरतो. युरोपियनांच्या आजच्या साहित्यात प्राचीन साहित्यानंतर अलीकडे अशी संपूर्णपणे सुसंस्कृत व नाटकासारखी कलाकृती दिसून येत नाही. हा लांब उतारा श्री R.S. पंडित यांनी मुद्रा राक्षस नाटकाची प्रस्तावना लिहिली आहे तिच्यातील आहे. मुद्रा राक्षसाच्या या पंडितकृत इंग्रजी भाषांतरात ठायी ठायी अनेक मनोरंजन व उद्बोधक टिप्पणी आहेत. सिल्वा लेव्हिनचे 1890 मधील भारतीय रंगभूमी हे फ्रेंच भाषेतील पुस्तक आणि बेरिएडेल किथ यांचे ऑक्सफर्ड येथील 1924 मध्ये प्रसिद्ध झालेले संस्कृत नाटके हे पुस्तक, या दोहोंचा मी उपयोग केला आहे आणि त्यातून उतारे दिले आहेत. भाग 38 समाप्त. भारताचा शोध भाग 38.